नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पीएमटी बसखाली सापडून संगणकशास्त्र शाखेची सौभाग्य पुजारी या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। डेक्कन येथील मुख्य बस स्थानकावर हा अपघात झाला। या अपघातामुळे काही वेळ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती। सौभाग्य बसवराज पुजारी, वय वर्षे 25, राहणार सध्या डेक्कन, मूळ विजापूर, कर्नाटक, असं या अपघातात मरण पावलेल्या तरुणीचे नाव आहे। विजापूर येथे संगणकशास्त्राची पदवी घेतल्यानंतर 6 महिन्याच्या पदविका अभ्यासक्रमासाठी ती पुण्यात आली होती। तो अभ्यासक्रम पूर्ण होण्यासही केवळ 8 दिवस शिल्लक राहिले होते। त्यानंतर पुढील आठवड्यात ती बंगळूर येथे जाणार होती। तत्पूर्वीच काळाने तिच्यावर झडप टाकल्याचे सांगताना तिच्या नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते। तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला बस चालक बरकत अब्दुल शेख याला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे। सौभाग्य सकाळी 10:15च्या सुमारास वसतिगृहातून बस स्टॉपवर आली। त्याचवेळी नीलज्योती ते स्वारगेट या मार्गावर धावणारी पीएमपी बस स्टँडवर प्रवेश करत होती। त्या बसचा सौभाग्याला धक्का बसला आणि ती कोसळली। त्याचवेळी बसचे मागील चाक तिच्या डोक्यावरून गेले, असे पोलीस निरीक्षक मनोहर जोशी यांनी सांगितले। आज आता साधारणपणे 10:30च्या सुमाराला पीएमटी बस स्टॉप या ठिकाणी स्वारगेटला जाणाऱ्या बस नंबर MH12 CH 4475 या बसखाली सौभाग्य पुजारी नावाची एक साधारणपणे 22 ते 25 वर्षाची महिला मागील चाकाखाली येऊन ती मयत झालेली आहे आणि त्याबाबत आता तपास आम्ही सुरू करत आहोत। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। सानेगुरुजी तरुण मंडळाचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त गावांना धान्यदान करण्यात येणार आहे। 23 मार्च पर्यंत गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, तुरडा आणि हरभरा डाळ हे धान्य गोळा करण्यात येणार आहे। मंडळाच्या कार्याध्यक्षा आणि नगरसेविका मनीषा घाटे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। राजेंद्र फाटे, सचिन निवगुणे, केदार सुर्वे, कौस्तुभ शेडगे आदी यावेळी उपस्थित होते। पुण्यात विविध ठिकाणी धान्य संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असून पेरुगेट भावे स्कूल येथे मुख्य संकलन केंद्र असणार आहे। बीड जिल्ह्यातील 5 दुष्काळी गावांना जमा होणारे धान्य, कडबा आणि हिरवा चारा 23 मार्च रोजी प्रदान करण्यात येणार आहे। सानेगुरुजी तरुण मंडळ आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीनं माननीय धीरज घाटे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या दुष्काळग्रस्त किंवा दुष्काळीच्या वातावरणात दुष्काळ जे प्रत्येक ठिकाणी पडलेला आहे त्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागांमध्ये धान्य दानाचा कार्यक्रम यावेळी करणार आहोत। आम्ही गेली 7-8 वर्ष त्यांचा वाढदिवस 3-4 कार्यक्रमांनी काही सुप्त गुणांनी करत असतो, परंतु यावेळी दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता आम्ही तो वाढदिवस दुष्काळग्रस्त भागांमध्ये धान्य देऊन करायचं ठरवलेलं आहे। आम्ही या दुष्काळाच्या भागातले मराठवाड्यातले बीड जिल्ह्यातले आष्टी तालुक्यातले दादेगाव, बीड, सांगवी आणि कडा असे 3 गावांमध्ये हे धान्य देणार आहोत। हे धान्य पूर्ण पुणे शहरातनं आम्ही देणार आहोत आणि 21,000 किलो धान्य आम्ही संकलन करण्याचा निश्चय केलेला आहे। पण हे करत असताना, हे बोलत असताना आम्हाला असंही आढळलं की त्यापेक्षाही अधिक आम्ही करू शकतो, परंतु आम्ही जाहीर 21,000 किलो धान्य असं म्हणतो आहेत आणि आम्ही जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर आम्ही जनावरांना कडबा कुट्टी, चारा असंही तिथे जाऊन देणार आहोत। हे सिद, हाय। अरे ये क्या, पेढ़ा और लड्डू दोनों एक साथ? हाँ, एडमिशन का पेढ़ा और नौकरी का लड्डू। ये कैसे? अब तो खुशी होगी डबल, क्योंकि सिद्धांत कॉलेज आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। वी सिविल कंप्यूटर्स,
electronics, electronic and telecommunications, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आयडियाच्या पाकधारजींच्या जाहिरातीच्या होर्डिंगवर शिवसेनेने हल्लाबोल करून होर्डिंग काढून टाकली. शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, विभाग प्रमुख संतोष भूतकर, बाळा ओसवाल, हुजूर इनामदार, युवा सेनेचे मनीषा धारणे, अतुल दिघे, शादाब मुलानी, बाळासाहेब खैरे, मोहन परदेशी, मनोज सूर्यवंशी, जगदीश भणगे, सुनील भोकरे, गौरव सिन्नरकर, प्रशांत भोसले, सचिन कांबळे, प्रशांत कांबळे यावेळी उपस्थित होते. पाकिस्तानकडून दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात आहे. नुकतेच हिंदुस्थानच्या जवानाचे अपहरण केल्याची घटना घडली. अशा वेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे स्वागत करणाऱ्या आयडियाच्या जाहिराती म्हात्रे पुलानजीक आणि खंडूजी बाबा चौकातील होर्डिंग्जवर लावण्यात आल्या होत्या. त्याविरोधात शिवसेनेने हल्लाबोल करून ती काढून टाकली. शिवसेनेच्या वतीने हे आज आंदोलन घेतोय कारण की आयडियाने पाकिस्तानचा पंतप्रधान जो अजमेर शरीफला माथं टेकायला येतोय त्याच्यासाठी पायगाडा घालण्याचं काम आयडिया कंपनी करते काय, अशा पद्धतीचे होर्डिंग त्यांनी देशभर लावलेत असं आम्हाला आढळून आले. त्यातलं पुण्यातलं आम्ही ते फाडून टाकतोय कारण ज्या पाकिस्तानने आपल्या शहीद जवानांची मुंडकी छाटलीत त्या शहीद जवानांची मुंडकी परत नाही दिली आणि त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानासाठी मैत्री करा हे करा याकरता आपण त्यांना विरोध करतोय. शिवसेनेचा पहिल्यापासून पाकिस्तानला विरोध आहे, पाकिस्तानच्या धोरणाला विरोध आहे. या काँग्रेस शासनाला आम्ही या निमित्ताने इशारा देऊ इच्छितो, या आयडिया कंपनीला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आता आम्ही सामोपचाराने हे फक्त होर्डिंग काढतोय, पुढच्या वेळी आयडिया कंपनीला दुसरा विचार करायला लागेल, एवढंच या निमित्ताने सांगतो. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D-Farm, B-Farm और M-Farm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. संगीत नाटकाकरता वेगळा रंगमंच असावा अशी अपेक्षा ज्येष्ठ रंगकर्मी कीर्ती शिलेदार यांनी व्यक्त केली. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत जयमाल शिलेदार यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कलाद्वयी संस्थेतर्फे माजी आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनीता खाडीलकर, लता शिलेदार, संस्थेचे विद्यानंद देशपांडे आदी उपस्थित होते. पुष्पगुच्छ, चांदीची देवीची मूर्ती, शाल, श्रीफळ देऊन त्यांना गौरविण्यात आले. कीर्ती शिलेदार म्हणाल्या, संगीत नाटकात कला साहित्याचा संगम आहे. अभिनयाला वाव देणाऱ्या व्यक्तिरेखाही संगीत नाटकात साकारल्या जातात. संगीत नाटकात अपेक्षित असणारी मराठी भाषा हरवत चालली आहे. संगीत नाटकाकडे अभ्यास म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. एकीकडे गद्य नाटके जोरात सुरू असली तरी संगीत नाटकांना मात्र रंगमंचावर स्थान मिळत नाही. उल्हास पवार आणि खाडीलकर यांनी मनोगत व्यक्त केले.
माहेर सोडून सासरी आले. इथे प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. केंद्र सरकार विरोधात येत्या 19 तारखेला दिल्लीत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर यांनी दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाचा उद्देश स्पष्ट करण्यासाठी देशव्यापी संघर्ष संदेश यात्रेचे आयोजन केले आहे. त्यावेळी ते बोलत होते. शुभा शमीम, SM शेख, सिद्धप्पा कल्लशेट्टी, कुर्मय्या मेहत्रे, मिलिंद्र सहस्रबुद्धे उपस्थित होते. देशभरातील कामगारांनी संप केला तरी केंद्र सरकार दखल घेण्यास तयार नाही. देशात 42% मुले कुपोषित असताना अन्न सुरक्षा कायद्यासाठी सरकार अर्थसंकल्पात तरतूद करीत नाही. मात्र त्याचवेळी कंपन्यांना 1 लाख कोटी रुपयांच्या सवलती देते. देशातील राजकारणी, अधिकारी आणि उद्योगपतींचा काळा पैसा देशाबाहेर जात असून परकीय गुंतवणुकीच्या नावाखाली तो मॉरिशस मार्गे पुन्हा देशात आणला जात आहे. अशा प्रकारे काळ्या पैशावर चालणाऱ्या या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, हे सांगण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे अभ्यंकर यांनी सांगितले. यावेळी वसंत पवार यांच्या हस्ते पथनाट्य पथकातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आनंदवन व्यसनमुक्ती केंद्रातर्फे स्त्री उंबरठ्या पलीकडील मानसिकता या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा पवार, समुपदेशक सुप्रिया कोठारी आणि डॉक्टर गणेश राख यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी केंद्राचे अध्यक्ष अजय दुधाणे उपस्थित होते. महिला अत्याचाराच्या अनेक केसेस पोलिसांच्या असंवेदनशीलतेमुळे नोंदवल्या जात नाहीत. बलात्काराच्या वाढत्या घटनांमुळे मुलगी नकोच ही मानसिकता पालकांमध्ये निर्माण झाली आहे आणि यामुळे स्त्रीभ्रूण हत्यांचे प्रमाण वाढले आहे, असा सूर परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केला. सुप्रिया कोठारी म्हणाल्या, समाजाचे रक्षक असलेले पोलीस बलात्काराच्या घटनांकडे गांभीर्याने पाहत नाही. त्या नोंदवून घेण्याची जबाबदारी देखील ते सहजतेने झटकतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजात नकारात्मक भावना वाढीस लागते. सुनंदा पवार म्हणाल्या, शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील मुलींची सुरक्षिततेचा प्रश्न तेवढाच गंभीर आहे. यावेळी शोभना पवार, धनश्री तोडकर, हर्षदा दगडे, दिव्या देशपांडे यांचा समाजगौरव पुरस्कार प्रदान करून सत्कार करण्यात आला.